मित्रांनो आता एंट्री सुरू झाले 9 वाजता. बघा इथं टायमिंग दिलं वरती बोर्डावरती. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही वरती आणि त्या साईडला आहे तो विसापूर किल्ला अपोजिटला. मित्रांनो हे आहे आपल्या महादेवाचं मंदिर. तर पण पाण्याचं टाकं आहे. टाकं म्हणजे इथं पाणी साठलेलं आहे एक प्रकारे आणि ह्या साठलेल्या पाण्यात मासे सोडलेत कोणतरी. सदर आहे म्हणजे आता ही सगळी मंडळी बसलेत ती सदरेवरती बसलेत. ते पूर्ण अख्खी चाकीची लांब लचक सदर आहे आणि या साईडला मकबर आहे इथे. हे बघा इथं पण काय बोलला भावा ऍपल कोणाचा ऍपल नवीन वगैरे आलेला मार्केटमध्ये या भावाचा ऍपल. हा भाऊ ह्याला ऍपल ठेव 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 6 जणांच्या 5च्या 6 जणांच्या 5 हा चाय पित नाही 6 जणांच्या 5 आहे. बिस्किट घ्या ना. नाही ते भावाला पाहिजे का विचार. पुन्हा एकदा चहा होते मित्रांनो. आता खालापूरच्या पुढे आलोय आणि खालापूर टोल नाक्याच्या पुढे आलोय ना. आता कुठला खालापूर गेला होता पण खालापूरला म्हणजे आपण खालापूरला पोचू आता. ओके ओके आता खालापूरला पोचू आपण. सॉरी रॉंग इन्फॉर्मेशन. खालापूरला पोचू होता तो पाठचा कुठला टोल नाका होता खालापूरचा होता ना. शेडून टोल नाका होता काहीतरी. चाय आठवली भावानी 5 रुपयाला एक झाला एक चाय देते ब्लॉग मी नंतर. नाही बाबा तू चाय तुझी घे. हा चला या चहा प्यायला मित्रांनो. हे बघा हा असा दुकान आहे इथे. चहाचं दुकान आहे खालापूरच्या आधी अलीकडे भावा. खालापूरच्या अलीकडे हे बघा भावा ब्लिंकर लावले तिकडं. हायवे रोडनी जे 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 येतील ना असे ब्लिंकर बघायचे. फेम देतो ना. कालोखात दिसत नाही. आता तुला फेम दिला ना भाई. ठीक आहे ना. उपयोग काय कालोखात याच्या अगोदर तुझ्याकडं OnePlus होता. आता ऍपल आला भावाकडे. भागीदारीतला ऍपल आहे भावा. बिस्किट पण घे. कोणा बिस्किट पाहिजे रे कर नीट कर वर गावठी. आता हे घेऊया चहा पिऊया. हे बघा ऍपल आणि सॅमसंग S24 अल्ट्राची टेस्ट चालू आहे. ब्लॅक इकडं काळ्याची ब्लॅक गाडी. तिकडे माझी रेड गाडी विवो. इकडं पॅशन. बाजूला हा बघा सेम कलर बट डिफरंट. कलर सेम कलर डू यू वांट विच कलर डू यू वांट. ज्यादा बोलने का नहीं. साफ देगा दोनों जब से दुनिया खत्म है. साफ देगा मला 31 तारखेला आम्ही पार्टी घ्यायची. हा गाडी लावली. 30 तारखेला 12 वाजता घ्यायला मस्त वाटला चहा पिऊन. आता याच्या पुढे कुठे चहा होईल माहित नाही. ते तुम्हाला माहिती आहे. ते आता डायरेक्ट कुठे भावा आता डायरेक्ट खोपोलीत अंघोळ करून आले खोपोलीत. आंघोळ करून आलं खोपोलीत. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. कुंडावर चलो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे उन्हेरे कुंडावरती. आपल्या 2 चहाच्या ब्रेक नंतर आपण उतरे उन्हेरे कुंडावरती. आणि ते आता किती वाजले टाइम काय आला आता. पावणे 4 वाजले. गावात डेंजर विषय. पावणे 4 झाले. आम्ही 3 वाजता यायचं ठरवलेलं. पावणे 4 झाले मित्रांनो. म्हणजे पाऊण तास असाच गेला आमचा. आणि भावाच्या 110 cc गाडीमुळे. हा काय नाही 110 cc भावा. भावा माझी 80 cc 80 cc भावा 110 cc आहे तुझी पण बाईक. मित्रांनो परत त्या स्पॉटवरती आलोय. आणि मागच्या टायमाला हा व्हिडिओ मी तुम्ही स्पॉट बघितला असेल. म्हणजे रायगडच्या टायमाला आलेलो आपण. रायगडच्याच टायमाला ना आपण. ओके रायगडच्या ब्लॉग मध्ये हा स्पॉट बघितला. 2 गोष्टींसाठी आपण येतो. एक म्हणजे आपला गणपतीचं मंदिर मंदिर आणि दुसरं म्हणजे उन्हेरी कुंडा भाई. ओके मित्रांनो आता जाऊया कुंडात आंघोळ करायला.
मस्त की तुम्हाला आमचे मेंबर दाखवतो उघडे झालेले. नागडे नाही नाही रे बा, उघडे उघडे झालेले. तू हो इथल्या इथं इथं लाईव्ह घेतो तुझा, तू हो तर उघडा भाई. शेप बाय शेप उघडा होत चाललंय. हा इथं विठ्ठल मंदिर आहे मित्रांनो, आणि इथं बाजूला पण कुंड आहेत इथे, आणि हा ओपन कुंड आहे पूर्ण. हे बघा शपथ आपले मेंबर गेलेले आहेत. अच्छा गावात मेंबर तीन बेडक तिकडा मयूर आणि हा इकडा सुमित इकडे बघ. हा सुम्या, आणि तिकडे तो आजा ब्लर झाला थोडा, आजा ब्लर झाला. हे बघा पब्लिक अरे गरम बघ असं पाणी. आता साहिल पण आता उतरतोय इकडे. आता राहुलीने पण कपडे काढलेत. थंडी लय मित्रांनो, एवढा पेरा वाळून पण लय थंडी आहे, काय सांगू शकत नाही. म्हणून मी जिवंत हे बघ यांचे कपडे बघा, बापरे. इकडे बॅगा ठेवल्यात. आणि आता इकडं सकाळी इथं गर्दी असते दर टायमाला. कधी गर्दी असते सांग सुम्या, गर्दी कधी असते या टायमाला, म्हणजे कोणकोणत्या सीझनला गर्दी असते ते? नाही म्हणजे इथं खास करून लोक येतात ना बाहेरून, खास एकदम खास पब्लिक येते. हो आपण आता उतरूया पाण्यामध्ये गरम हा. मित्रांनो सकाळचे 6:45 झालेत आणि आम्ही आता खंडाळा घाटात आहे. आणि इथं थंडी थोडी कमी झाली, रात्रीपासून थंडी होती आणि मजा आली गाड्या वगैरे चालवून. कुंडा वगैरे थोडी आंघोळ वगैरे केली, चहा नाश्ता खूप झाला. चहा तर लय पितो आपण, प्रत्येक राईडमध्ये चहा जास्त असते आपली. तर आता खंडाळा घाटात टॉप पॉईंटला थांबलो एकदम. इथनं पाठच्या साईडला तुम्ही बघू शकता व्ह्यू बघा. पाठच्या साईडला इकडे खालती गाड्या दिसतंय तुम्हाला. एक बॅक साईडून एक व्ह्यू दाखवतोय बघा. हे बघा ते पूर्ण खोपोली सिटी आहे तिथे. हे बघा ह्याला पूर्ण खोपोली आहे. आणि असा पूर्ण आपण पार करून या साईडला आलो. आणि हे बघा असा पॉईंट आहे. आता सनराईज झाला आहे मित्रांनो, पण इथनं आपल्याला दिसणार नाही. सनराईज त्या आयटून येतोय तेव्हा तिकडं लाल दिसतंय. ते लाल म्हणजे त्या आयटून सूर्य उगवेल. आणि आता थोडं तिथनं जरा नजारा बघण्यासारखा होईल. हा एक पॉईंट आहे. इथं सुपर बाईक भरपूर असतात इथे. आता मॉर्निंगला एवढं नाही. आणि भावाची शूटिंग खतरनाक चालू आहे. भाव सिनेमॅटिक व्ह्यू घेतोय. आणि इथं फोटोशूट चालू झालेला आहे आपल्या आजा भाईचा. इकडं ब्लॉगिंग बघा. अच्छा ब्लॉगिंग. ए ग्लव्स कोणाचे? हा उडून जातील वारे, उडून जातील हा बाई. नको ठेवू नको, उडतील ते. हवा एवढी आहे, भरपूर आहे हवा. आणि आता थोडा वेळ थांबतो, फोटोशूट वगैरे चालेल यांचा. थोडा टाइमपास करूया आणि मग आपल्या रूटला निघूया लोहगडच्या. अजून इथून किती किलोमीटर आहे आपला? अजून काय आयडिया? 30 किलोमीटर तर असेलच मित्रांनो अजून. तर आपला रात्रीपासून टाइमपास खूप झाला. रील शूट चालू होतं, भरपूर काय होतं. आता
जरा शूट वगैरे घेतो, भेटतो तुम्हाला पुढच्या रूटमध्ये. चला. मिस्त्री काम घ्यायला पाहिजे का? मिस्त्री काम ते पीओपी लावले. सो फायनली मित्रांनो पोचलोय गडाच्या पायथ्याशी आणि आता इथे पार्किंगला गाड्या लावल्यात आपल्या आणि 20 रुपये एंट्री फी काहीतरी घेतली आणि त्याच्या अगोदर पण तिथे 30 रुपये आपले गाडीचे चार्जेस घेतले. गेटवरती अडवलेलं 30 रुपये आणि इथे एंट्री फी 20 रुपये. त्यानंतर आता इथून आता गेट अजून ओपन नाही केलं तर बघूया आता किती वाजता ओपन करतात. 10 वाजताचा टायमिंग दिला आहे आणि हे बघा मोठ्या साईडला गेट आहे इथे लोहगड फोर्ट हे बघा आणि ही पार्किंगची सुविधा केली इथे आणि इथं छोटे छोटे स्टॉल आहेत इथे चहा बीचे इकडे लोहगड आणि या साईडून आम्ही ह्याचा रूट आहे इकडून तुम्ही जाल तिथं पार्किंग वगैरे लावू शकता. भावांनो हे बघा माकडं काही झूम कर ना माकडावर दाखव काय गेला. हां माकडं आहे तिथे मित्रांनो हे बघा डागा बिगा घेतात. हां खाऊ घेऊन येऊ नका. आणि मित्रांनो आता एंट्री सुरू झाले 9 वाजता बघा इथं टायमिंग दिलं आहे वरती बोर्डावरती. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही वरती फिरू शकता. त्यानंतर एंट्री फी हे बघा इथं पर पर्सन किती एंट्री फी वगैरे प्लस चार्जेस किती लावतात ते सगळं दिलं आहे. हा लोहगडचा असा बोर्ड आहे. इथं हे पार्किंग पण आहे मित्रांनो. इथं हे तिकीट काउंटर आहे. इथून तिकीट घेऊन तुम्ही इथून आतमध्ये येऊ शकता आणि ते बाहेर जाण्यासाठी खाली रिटर्न. आणि आता आपली पब्लिक पुढे पुढे जाते दरवेळीप्रमाणे. इथं माकडं बघा बापरे माकडच माकडं छोटी छोटी माकडं आहेत मोठी मोठी माकडं आहेत आणि ही आमची माकडं सगळी पुढे चाललेत. आणि हा व्ह्यू बघू शकता मित्रांनो. इथून हा एवढा पठार आम्ही गाडीने पार्क केला आणि इथं खाली गाड्या पार्क केल्या त्या साईडला. पहिल्या टप्प्यावर आलोय मित्रांनो आणि इथे आपल्याला पाठी बघू शकता. इथे वरती बुरुज दिसतोय आणि हे इथं अशी जागा बनवते. इथं व्ह्यू पॉइंट्स म्हणजे इथं सेल्फी वगैरे तुम्ही क्लिक करू शकता. पाठच्या साईडला नजारा मस्त आहे मित्रांनो. हे बघा हा नजारा बघू शकता इथे. इथून खाली एक तळाव दिसतोय तो तळ आहे तिथे आणि हा पूर्ण हा इथं पठार आहे हा पूर्ण असा. आणि त्या साईडला आहे तो विसापूर किल्ला अपोजिटला. आता आपण पोचलोय गणेश दरवाजाच्या इथे. हे बघा पाठच्या साईडला असं आहे. आणि खालना जर तुम्ही वरती येत आहे तर पहिला तुम्हाला बुरुज लागेल. त्या बुरुजाला जसं राऊंड मारून याल तुम्हाला गणेश दरवाजा लागेल. हे बघा हा पहिला दरवाजा आहे गडावरचा आणि इथे थोडक्यात त्याची माहिती दिलेली आहे तर आपण ती माहिती बघूया. हे बघा ही अशा प्रकारे माहिती इथे. आज पब्लिक खूप आले मित्रांनो. हे बघा रविवार आहे ना आज खूप पब्लिक आलेले. गणेश दरवाजा इथे आणि तिथून पुढे आलात तिथं 2 तोफा बघायला भेटेल. 2-3 तोफा आहेत टोटल आणि त्याच्या बाजूलाच इथे आतमध्ये बुरुज आहे. हे बघा आणि या बुरुजाची माहिती इथे दिलेली आहे. हे बघा इंग्लिशमध्ये आहे आणि तिकडे वरती मराठी टेक्स्ट दिले थोडं आणि ते संस्कृत भाषेमध्ये पण आहे बघू शकता. आणि आतमध्ये ते बुरुज आहे. काळोख वाटतं थांबा एक मिनटं. चालू केले बुरुजाच्या बाहेर वरच्या साईडला अशी तटबंदी आहे मित्रांनो. हे बघा अशी तटबंदी आहे इथं वरती इथे आणि आतमध्ये ते बुरुज आहे थोडा काळोख आहे आणि तिथून 2 अशा खिडक्या आहेत बुरुजाच्या आतमध्ये त्या बघा तुम्ही. आणि हा इथे दरवाजा आपला पहिला दरवाजा
इथून वरच्या साईडला पण काय काय वास्तू आहेत त्या बघूया. आणि आपले सबस्क्रायबर इथं म्हणजे आता दादाने सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला. हा कुठून आले तुम्ही? सोलापूर. अच्छा अच्छा. सो आम्ही ठाण्यावरून आलो जस्ट. आता सोलापूरवरनं एवढं नाव आले. सो इथून आता वरती जाऊया आणि वरून आपल्या तटबंदीवरून व्ह्यू बघूया काय काय दिसतं असा. सो पब्लिक तिथे गेले आपली ते. आणि इथं बसण्यासाठी अशा सुविधा केल्यात, बेंच आहेत असे बंदी दिल्यात. तटबंदीला पण अशा छोट्या छोट्या खिडक्या आहेत. हे बघा इथून पण मस्त असा व्ह्यू दिसतोय. हे बघा खनिजदार काय माहित नाही. खनिजदार बोलते कड्डी वाजते. आणि ते खालती एक स्पॉट आहे हे बघा, तिथं जाऊया आपण. त्याच्या अगोदर इथे बघूया भावाचे. हा ब्लॉग बनवतो बाबा, फोटो काढतो ना बाबा. थांब जरा. हे बघा हा इथे एक स्पॉट आहे. सो मी तिथेच गेलाय. त्या साईडला वारा खूप जोराचा आहे. आणि आता खालच्या साईडला ॲक्च्युली गडावरती जे शौचालय बांधण्यात आलेलं आहे, तर ते आतमध्ये जाऊन बघूया आपण. हे बघा इकडे पण आहे एक रस्ता तो. सो इथे एक खिडकी दिली आणि हा इथे जे गडावरचं जे शौचालय आहे पहिल्या डॅमाचं, तर ते अशा प्रकारे होतं काय. आणि आता इथे जरा सगळा मलबा जमला इथे मातीचा. आणि इथे बाजूला पण एक आहे हे बघा, त्या साईडला पण सेमच आहे. आणि आता आपण इथे जाऊया आतमध्ये. आतमध्ये जाऊया. या साईडला पण सेमच आहे गेस. हा हे बघा हे शौचालय आहे इथे. त्याच्या बाजूलाच मित्रांनो इथे अशी चोर वाट दिली आहे. कडाच्या पाठच्या साईडून निघते. इथून डायरेक्ट कडा आहे मित्रांनो. हे बघा असा कडा आहे इथून. ही चोरवाट आहे अशी. आणि इथून हा इथपर्यंत लास्ट आहे बघा. आणि समोरचा हा असा व्ह्यू. वारा बघा, वारा बेकार वारा होतोय. हे बघा, हे बघा बेकार वारा आहे. वरच्या साईडला लोहगडावर आलात ना तर असाच वारा बघा भेटा. आता हिवाळा चालू आहे ना मित्रांनो, तर त्यामुळे आता सकाळपासून थंडी आहे. अजून पण थोडीफार थंडी आहे. ऊन आलाय. आणि या लोकांचे चाळे बघा काय चालू आहे. हे दाखव आपला दोस्ती पाठव बघा. वाराच वारा. हा दुसरा दरवाजा आहे, नारायण दरवाजा. ड्रोन घेणार. सवाल आहे आता भाऊ. नारायण दरवाजाच्या इथून वरती आलात अजून एक आपल्याला बुरुज बघायला भेटतो. आणि त्या बुरुजापासून पण बाकीचे खालचे नजारे बघायला भेटतात. म्हणजे अजून आता आपल्याला तो लास्टचा पॉईंट करायचा आहे. आय गेस तोच लास्टचा पॉईंट आहे. बघूया पुढे काय काय बघायला भेटतं मित्रांनो. आणि इथे हे बघू शकता इकडे हे धान्य कोठार आहे. धान्य कोठारासाठी जागा केली. आणि आतमध्ये बघा इथे पाणी साचले आता. आणि पाणी एवढं क्लिअर आहे. खालच्या दगडी पण दिसत आहेत. एवढा तिथपर्यंत एवढा मोठा धान्य कोठार आहे. आय गेस त्या साईडला पण आहे तिकडे. हे बघा पाणी एकदम क्लिअर आहे, त्यामुळे दगडी वगैरे साफ दिसतात. प्लस पहिला दरवाजा आणि दुसरा दरवाजा इथून पण बुरुज बघितले. त्यानंतर तटबंदी पण होती तिथे. आणि आता तिसरा दरवाजा इथे आलं आणि हनुमान दरवाजाचं नाव आहे. हे बघा
अशा प्रकारे काही आहे हनुमान दरवाजा. सो हा हनुमान दरवाजा आहे आणि तसे देवळे आहेत मित्रांनो. जिथले पहारेकरी वगैरे बसायचे त्यांच्यासाठी देवळ्या गेलेत. हे बघा इकडं पण एक देऊळ आहे. देवळे आहेत इथे 2 देवळे आहेत आणि लगातार हा 3रा दरवाजा 4था वरती बघायला भेटतो. तर बघा इथे हे बघा इथे वरती शीतल मंदिर. इथं बघू शकता मित्रांनो शाळेची पोरं आलेत ते पिकनिक आले. हे बघा आणि हा आपला 4था दरवाजा आहे इथे आणि इथे देवळी. त्यानंतर इथं आपल्याला लागला आहे महादरवाजा म्हणजे 5वा दरवाजा आणि त्या बाजूला 4था दरवाजा आहे. ते खाली 3रा दरवाजा आहे आणि हे बघा इथे नक्षीकाम बघू शकता. महादरवाजापासून आपण आतमध्ये आलात तर तुम्हाला इथे मोठे मोठे असे बॅनर होर्डिंग बघायला भेटतील. हे बघा इथे लोहगड फोर्टची जी ॲक्च्युअल जो मॅप आहे तो इथं बघायला भेटेल तुम्हाला. हे बघा इथे आणि इथे आपण काय काय कुठनं सुरुवात केली आणि आता कुठे पोचलो आहे ते सगळं इथं बघू शकता. हे बघा हे आपण पहिला दरवाजा केला गणेश दरवाजा. त्यानंतर वरती आलो 2nd दरवाजाची इथं आणि 3rd दरवाजा आणि आता हा 4था आणि 5वा दरवाजा बाजूलाच आहे तिथे. आणि त्याच्या बाजूला इथे लोहगडाचे जे विंचू कडा आहे तो हा बघू शकता विंचू कडा इथे. आणि बाजूला इथले जे वास्तू आहेत म्हणजे इथलं जे टाकं तलाव वगैरे आणि आत्ता आपण जे बघणार आहे ही वास्तू आहे ती. आणि आजूबाजूला जे आता या वास्तूची सुधारणा केलेली आहे आतापर्यंत त्या इथं वास्तू दिलेत. हे बघा आणि त्याच्या आजूबाजूला जे किल्ले आहेत मित्रांनो लोहगडच्या आजूबाजूला म्हणजे ते हे विसापूर फोर्ट एक आहे. इथे तुंग फोर्ट आहे, तिकोना फोर्ट आहे आणि बाजूच्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत म्हणजे केव्स आहे इथे. त्यानंतर इथं पण एक केव्स आहे. त्या 2 केव्स आहे इथे आणि ही पूर्ण लोहगडचा पूर्ण असा वरून जर बघितलात लोहगड तर अशा प्रकारे दिसेल. ते वरती आल्यावर ते आपल्याला हे बघा इथून बघण्यासारखे काय काय स्पॉट आहेत ते म्हणजे आता इथे समोर आहे तो विसापूर आहे आणि त्या विसापूरच्या त्या हेडला आहे पूर्ण मावळ आहे इथला पुण्यातला जो मावळ तालुका आहे तो आहे. आणि त्या हेडला आहे तो आपला पावना धरण आहे तिकडे त्या धुक्यात तिकडे आता दिसत नसेल तिकडे आहे तो पावना धरण आहे. आणि त्या हेडला पूर्ण ती सह्याद्रीची माउंटन रेंज आहे. टॉप वरती आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट बघायला भेटते तुम्हाला पण दाखवते. साईडला बघू शकता विंचू कडा तुम्हाला दाखवतो. हे बघा हा इथे आहे तो विंचू कडा आणि त्याला विंचू कडा म्हणजे विंचूच्या जी नांगा आहे त्याच्या आकाराचं आहे. सो मित्रांनो हे आहे आपल्या महादेवाचं मंदिर आणि या महादेवाच्या मंदिराच्या मागच्या साईडलाच 2 पाण्याचे टाके आहेत. इथे आहे आपले शंकरांचे जे वाहन आहेत नंदी त्यांची इथं मूर्ती आहे आणि इथे एक पिंड आहे मित्रांनो. हे बघा ते पिंड आहे आणि इथं आतमधल्या साईडला एक देवार आहे तिथं बघूया आपण काय आहे ते. आपण शंकर मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलं. तिथे हनुमान मारुतीरायांची मूर्ती आहे आणि इथे नंदी महाराजची मूर्ती आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच त्र्यंबक तलाव आहे मित्रांनो. हे बघा हे बघा
असा मोठ्या आकाराचा त्र्यंबक तलाव आहे इथे. मित्रांनो इथे एक मोठं तलाव लागलंय हे बघा. आणि इथे या तलावाच्या बाजूला आपला ब्लॉगर शूटिंग करतोय. परत न्यू ब्लॉगर ऍक्टिव्हेट. आपण आता पाठच्या भरपूर साऱ्या वास्तू बघितल्या, म्हणजे इथल्या गडावरचे जे मेन स्पॉट आहेत ते कव्हर केलेत आणि अजून 2-3 स्पॉट आहेत ते आपल्याला कव्हर करायचे. आणि पाठच्या साईडला तुम्ही बघा असाल ते बघा, तुम्हाला दाखवतो. हे पाठच्या साईडला आहे ना, इथे हे घुमट आकाराचं जे दिसतंय ते अजून आपण कव्हर नाही केलंय. तिथे जायचंय आपल्याला थोड्या वेळात. आणि इथे एक विंचूगड आहे, जो लोहगडचा एकदम आकर्षण स्पॉट आहे. आणि तिथे जाऊन आपण बघूया समोरचा व्ह्यू कुठला दिसतो. आम्ही त्या टोकाला होतो तिथे गाड्याच्या टॉप पॉइंटला. आणि तिथे बघू शकता तिथे लोखंडाची अशी जाळ्या लावल्यात. तर तिथे कबर आहे. ती कबर बघितल्यानंतर आम्ही इथे खाली आलो. आणि इथे खाली येताच तुम्हाला या डाव्या साईडला इथे एक तलाव बघायला भेटतं. हे बघा, जवळून बघू आपण. हे असं मोठं तलाव आहे इथं मित्रांनो. आणि या तलावाचं नाव बघूया काय ते. सो हे 16 कोणी तलाव आहे. तर तिथे जे बोर्ड लावलाय त्याच्यावरती इन्फॉर्मेशन दिले मित्रांनो. त्याच्यानुसार इथे हा 16 कोणी तलाव आहे. आणि हे आय गेस पाणी काढण्यासाठी इथे रशी विशी टाकून ना पाणी काढण्याची सुविधा आहे. आणि इथून खाली जाण्याचा मार्ग पण आहे मित्रांनो. असा पूर्ण हिरवगार असं पाणी आहे मित्रांनो. हे बघा, बघू शकता. जर इथे 16 कोणी तलाव आहे बघा, आणि त्र्यंबक तलाव आहे, आणि महादेव मंदिर. अशा प्रकारे आपले तिन्ही पण आपण बघून झालेलं आहे. आणि आता आपण चाललोय इकडे विंचूकड्याकडे. मित्रांनो आता आलोय आपण विंचूकाट्याच्या इथे. ॲक्च्युली तो विंचूकाटा समोरच आहे. हे बघा, एवढा लांब लचक असा विंचूकाटा आहे. आणि हे इथलं जे लोहगड फिरायला येतात तिथल्या पब्लिकचं हे आकर्षण आहे. आणि जास्तीत जास्त पब्लिक या जागेला व्हिजिट करते. सुंदर असं जागा आहे. आणि इथून आजूबाजूचा प्रदेश असा दिसतो. हे बघा, लांब लचक असा आहे. हे पकडून उतरायला लागते, कारण की खाली दगडी आहेत एकदम घसरंड्या. त्यामुळे तेवढाच पॅच फक्त खतरनाक आहे. आणि या पूर्ण रेलिंग इथून त्या कॉर्नरपर्यंत पुढपर्यंत. इकडनं आता पब्लिक येते एक एक करून. तर जाताना पण तसेच हलवणार आहेत आणि येताना पण तसेच हाल आहेत. तर जेव्हा याल तर ह्या पॅचला म्हणजे विंचूकड्याच्या येताना या पॅचला जरा सावध एकदम सांभाळून या आणि रेलिंगला धरून या. तर इथून सरळ आपण त्या साईडला जाऊया. टाकं लागलेलं आहे मित्रांनो. हे बघा, हे पाण्याचं टाकं. आत्तापर्यंतचं हे तिसरं का चौथं टाकं आहे. आणि हे इथली तटबंदी आहे. त्या साईडला पण तटबंदी. या तटबंदीवरून चालत आपण त्या कॉर्नरपर्यंत पोहोचूया. तर मित्रांनो हा जो समोर जो आपल्याला किल्ला टाईप दिसतो, बालेकिल्ला आहे, तर तो सेम आपल्या राजगडचा जो बालेकिल्ला आहे त्यासारखा दिसतोय. आणि ही आहे आपली विंचूगडा आहे ॲक्च्युली. हा विंचूगडा आपल्याला आता थोडंच पॅच राहिला म्हणजे तिथपर्यंत. तर कॉर्नरला पोचल्यानंतर पुढचा व्ह्यू बघायला भेटेल. पण हे सेम आपल्या राजगडचा जो संजीवनी आणि सुवेला माची आहे त्यासारखंच आहे. सेम बघू शकता, हा बालेकिल्लावरती आणि ही माची आहे, म्हणजे एक प्रकारे विंचूकडा आहे. आणि साईडला हे बघा, समोरच्या साईडला विंचूकड्यावरून हा दिसणारा आसपासचा प्रदेश. हे बघा, या साईडला हा खालती पठार आहे आणि त्या साईडला ती पूर्ण त्या साईडला ती सह्याद्रीची रेंज आहे.
इकडे सह्याद्रीची रेंज आहे आणि हे खालचं आसपासचं प्रदेश आहे असं इथे. इथं बघा माकडे पण आहेत इथे, वरच्या साईडला माकडं पण आले. इथे एक माकड बसलाय छोट्याशा पिल्लाला घेऊन. हे ध्वज आहे आणि तो विंचूकड्याचा लास्टचा पॉईंट म्हणजे लास्टचा टोक तिथे. आणि या इथनं खालना तटबंदी, ही आपली पब्लिक जाऊन आली आता तटबंदीवरती. खाली तटबंदी आहे ह्या साईडला. हे बघा माकड आपले माकड. आणि हे बघा ही तटबंदी आहे. इथनं तो रस्ता आहे तो खालना गेला असा. ही तटबंदीशी फिरून या गडाला फिरून त्या साईडून तिकडून बाहेर निघते पलीकडच्या साईडून. तर ही एक बघण्यासारखी जागा आहे. इथून विंचू कडा आहे तो फिरून झालाय आणि आपण परत येतोय आपल्या आधीच्या स्पॉटला. आणि जे जे राहिले स्पॉट ते आपण कव्हर करूया. आणि हे बघा मगाशी आपण त्या साईडून आलो, त्या तटबंदीवरनं सरळ सरळ चालत आलो तिकडच्या साईडून. आणि आता ही तटबंदी जाण्यासाठी आपण यूज करतोय. तर तिथं त्या टोकावरती असं तिकडे एकदम कॉर्नरला वरच्या साईडला आपण जिथनं आलो तिथं जाऊया रिटर्न. तिकडनं विंचूकडं आपण फिरून आलो. आणि इथं खाली 2 टाके तिथे. इथं पाण्यात एक टाका आहे, इथे एक आहे हे बघा. तर एक पाण्याचा टाका आहे इथे आणि त्याच्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे. आणि इथं आतमध्ये एक आहे म्हणजे ते असं सुकलेल्या अवस्थेत आहे. आणि इथं पण पाण्याचा टाका आहे. टाका म्हणजे इथं पाणी साठलेलं आहे एक प्रकारे. आणि ह्या साठलेल्या पाण्यात मासे सोडलेत कोणतरी. हे बघा छोटे छोटे मासे आहेत, भरपूर आहेत इथे. गोल्डन कलरचे सगळे मासे आहेत. मित्रांनो आता येऊन पोचलोय आपल्या गडाच्या लास्टच्या स्पॉटला. म्हणजे मगाशी आपण कव्हर करायचा ठेवलेला आणि बाकीचे स्पॉट आपण टोटल कव्हर केलेत. आणि हा लास्टचा स्पॉट आहे ते म्हणजे इथली सदर आणि मकबरा ते दाखवतो तुम्हाला समोर. हे इकडं आहे ती सदर आहे. म्हणजे आता ही सगळी मंडळी बसलेत ती सदरेवरती बसलेत. ते पूर्ण अख्खी चाकीची लांब लचक सदर आहे. आणि या साईडला मकबरा आहे. इथे हा मकबरा बांधण्यात आला आहे आणि त्याची माहिती त्या नोटीस बोर्डवरती दिली आहे. हे बघू शकता इथे नेम प्लेट पण आहे सदरची. ती इन्फॉर्मेशन दिली आहे. हे बघा हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये. हा मकबर आहे आणि या साईडला सदर आहे. आणि त्या साईडला तटबंदी आहे पूर्ण. आपण मगाशी या रस्त्याने वरती आलो तर रिटर्न आपल्याला इथूनच एक्झिट मारायचं आहे. आणि आपण आता 3घच जण आहे, बाकीची पब्लिक दिसत नाही. राहुल बोलवतोय. मित्रांनो आता आपण गडाला उतरायला सुरुवात करणार आहे. आणि आपण खाली जाऊन बघूया काय खाण्यापिण्याचं असेल तर. भूक पण लागले. आणि मुख्य महादरवाजाने आपण परत रिटर्न एक्झिट मारणार आहोत.